आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. विद्यार्थी आणि परीक्षांवर बोलणारे पंतप्रधान हे संसदेमध्ये उपस्थित नव्हते. गृहमंत्री उपस्थित नव्हते. ज्या खात्याशी संबंधित नाही असे मंत्री उत्तर देत होते, त्याच्यामुळे विरोधकांनी वॉकआउट केला. मला आश्चर्य वाटते की वंदे मातरम या विषयावर पंतप्रधानांनी एक विशेष अधिवेशन घेतलं आणि वंदे मातरम संदर्भात जेव्हा विधेयक चर्चेला आलं तेव्हा प्रधानमंत्री संसदेमध्ये उपस्थित नव्हते. मग काय ढोंग तुम्ही लावल्या राष्ट्रभक्तीचं? तुम्ही वंदे मातरमवरती एक अख्खं अधिवेशन घेता, काँग्रेसवर टीका करण्यामध्ये 1 तास घालवता वंदे मातरम संदर्भात, आणि वंदे मातरम हे विधेयक जेव्हा चर्चेला आलं, मंजुरीला आलं, तेव्हा प्रधानमंत्रीही संसदेमध्ये नसतात आणि अमित शहाही नसतात. आता अमित शहा या देशाचे गृहमंत्री हे उद्या पुण्यात चाललेले आहेत. का? तर टिळक पुरस्काराचं प्रदान म्हणे त्यांच्या हस्ते होणार आहे. मला आश्चर्य वाटतं आहे की लोकमान्य टिळक यांच्यासारखा स्वातंत्र्य लढ्यातला कर्ता पुरुष, ज्याने स्वाभिमानानं, अभिमानानं आणि शौर्यानं ईस्ट इंडिया कंपनीशी 2 हात केले, तुरुंगवास भोगला, त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट ज्या कोणी घातला असेल त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. पुणेकरांनी त्यांना विरोध करायचं ठरवलेलं आहे आणि त्या पुणेकरांचं मी अभिनंदन करतो. पुण्यामध्ये अमित शहांच्या विरोधामध्ये आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे. ही पुन्हा एकदा एक साम्राज्यशाही आहे. देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेले आहेत. त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे शिंतोडे पडलेले आहेत, अश्रूंचे शिंतोडे पडलेले आहेत. आणि महान जहाल लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्याचा जो घाट घातला आहे, आता त्यांचे कोणीतरी वंशज आहेत म्हणतात, एक जे शिंदे गटामध्ये आहेत, बरं का, टिळकांचे वंशज शिंदे गटात आहेत. त्यांनी म्हणे यात राजकारण आणू नका सांगितलं आहे. मग अमित शहा कोण आहेत? अमित शहा कोण आहेत? अमित शहा हे काय बाबामटे आहेत का? काय शिवाजीराव पटवर्धन आहेत? कोण आहेत? नैतिकदृष्ट्या हे अधपतन आहे. लोकमान्य टिळकांच्या नावानं हा जो बाजार आहे, हा पुणेकर जनता मान्य करणार नाही. जर योग्य व्यक्ती असती गृहमंत्री म्हणून त्या तोलामोलाची, तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. पण जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं हुकुमशाही विरुद्ध लढणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला, ते आदेश गृहमंत्री अमित शहाचे होते. त्यांच्या हस्ते टिळक पुरस्कार दिला जातो आणि कोणाला दिला जातो? तर जे गृहस्थ हे सगळं घडत असताना गप्प राहिले. काय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल, त्यांना दिला जातो. ते कसले पुरस्कार? दुर्दैवानं हे विधान मलाच करावंसं लागतं. विरोध होईल पुणेकरांनी. बघा, पुणेकरांच्या भावना आम्ही व्यक्त केल्या. आता म्हणतात तुम्ही कोण पुणेकर? आम्ही टिळक भक्त आहोत. आमच्यासारखे लोक हे टिळक भक्त आहेत. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल
या परंपरेला मानणारे आम्ही लोक आहोत आणि टिळकांचा जहालपणा आम्ही आमच्या लेखणीतून, वाणीतून, लिखाणातून सातत्यानं व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे टिळकांच्या संदर्भात एक भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आमच्यासारख्या लाखो तरुणांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.